स्नेहल घरपणकर SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहुयात आजची विशेष बातमी। महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या जनसुनावणी बैठकीत शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली। बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या निधनाच्या अफवा गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या। विविध प्लॅटफॉर्म्सवर श्रद्धांजलीपर पोस्ट व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। मात्र फॅक्ट चेक अहवालानुसार हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट झाले। जॉनी लिव्हर हे निरोगी असून आपल्या कुटुंबांसोबत सुखरूप आहेत। या अफवांच्या पार्श्वभूमीवर जॉनी लिव्हर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना 7वीतच शिक्षण सोडावे लागले होते। कुटुंबाला हातभार लागण्यासाठी ते मुंबईतील धारावी परिसरात रस्त्यावर पेन विकण्याचे काम करत असताना बॉलिवूड कलाकारांची मिमिक्री करून लोकांचे मनोरंजन करत असत। त्यांच्या याच अभिनय आणि विनोद कौशल्यामुळे त्यांना मनोरंजन क्षेत्रात संधी मिळाली। पुढे त्यांची बाजीगर, दुल्हे राजा, हेराफेरी आणि हाऊसफुल यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसह 350हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। आज ते भारतातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत विनोदी कलाकारांपैकी एक मानले जातात। विविध माध्यमांतील अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 277 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते। एका मुलाखतीत जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबाबत सांगताना सुरुवातीच्या यशानंतर दारूचे व्यसन जडल्याची कबुली दिली होती। शूटिंग आणि स्टेज शोच्या व्यस्त दिनक्रमानंतर ते पहाटेपर्यंत मद्यपान करत असत। मात्र आरोग्यावर परिणाम होऊ लागल्यानंतर त्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवत व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारला। गेल्या 24 वर्षांपासून त्यांनी दारूला स्पर्शही केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। दरम्यान त्यांचा मुलगा जेसे लिव्हर यांच्या बॉलिवूड पदार्पणाबाबतही सोशल मीडियावर विविध चर्चा रंगत असून काही कथित PR उपक्रमांबाबत नेटिझन्सकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जॉनी लिव्हर यांच्या निधनाच्या अफवा खोट्या ठरल्याने त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून संघर्षातून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या प्रवासाची पुन्हा एकदा कौतुक होत आहे। जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SB9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।